तर कोणी काय कपडे घालावे आणि कोणी काय घालू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु एका मुख्यमंत्र्याच्या वाईफ जी कपडे घालून आजकाल सामाजिक कामं करते आहे ते थोडंसं मनाला न पटण्यासारखं आहे. बाकी तिने काय करावं हा तिचा वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. परंतु तेच कपडे घालून जर एखादी शिक्षक, जिल्हा परिषदची शिक्षक समजा, ती जर गावात शिकवायला गेली तर लगेच दुसऱ्या दिवशी गावकरी सरपंचाकडे जाऊन ठराव घेतील की शिक्षिका आम्हाला नको आहे. त्याचप्रमाणे तिच्यासारखे कपडे घालून जर एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला गेली, तर एक डॉक्टर महिला गेली पेशंट बघायला, तर लगेच गावकरी सगळे एकत्र येतील आणि सरपंचाचा ठराव मांडतील की बाई आम्हाला नको आहे आणि दुसऱ्या दिवशी तिची ट्रान्सफर होऊन जाईल. तसलेच कपडे घालून जर एखाद्या नगरपालिकेच्या आयुक्त गेल्या पब्लिकमध्ये आणि त्या तिथला कारभार करत आहे की टाईट कपडे घालून, तर लगेच पॉलिटिकल काही राजकारणी लोक येतील आणि नको बाबा ती बाई व्यवस्थित नाही असं समजून तिला काढून टाकतील ठराव घेऊन. परंतु एका रिस्पेक्टेबल मुख्यमंत्र्याचे वाईफ असे कपडे घालून सामाजिक कामं करायला जातात जिथे तिला माहीत आहे की सगळं फोकस ऑफ अट्रॅक्शन तीच राहणार आहे. मग एक कोणतरी किडे का काहीतरी बोलले होते की गणपतीच्या मंदिरात जाताना महिलांनी शॉर्ट्स वगैरे घालू नये. मग हे टाईट कपडे काय कमी विचित्र वाटत नाही का? अहो, सगळं अंतर्बाह्य त्याच्यातून दिसतं आहे. लोक हसतायत, लोक बघतायत. मग जेव्हा आपणच लोकांना असं करणंच म्हणजे उद्युक्त करत आहोत, लोकांना जाणून बुजून करतो आहे, तर याच्याकडे थोडी सायकोलॉजी बघा. एखादी बाई असते ती 40 नंतर थोडी रिलॅक्स असते. काही भाषेमध्ये म्हणतात फॅटी फिमेल फ्रस्ट्रेटेड ऑफ 40. तर या 40 नंतरच्या बाया आहे ना, त्यांना जेव्हा चान्स मिळतो की सुंदर दिसायचा, कारण ते आता म्हातारपणाकडे वळत असतात, त्यांना दे डोंट हॅव टू ॲक्सेप्ट की त्या म्हाताऱ्या होत आहेत आणि त्याच्यामुळे ते आणखी जवान बनण्याचा कोशिश करतात आणि त्याच्यामध्ये स्वतःला मेंटेन करायचा प्रयत्न करतात. आणि मग त्या 16 वर्षाच्या तरुणी स्वतःला समजतात. त्यांना असं वाटतं की आपण काही घातलं, काही पेहराव केला तरी आपलं काही बिघडणार नाही. आणि याच दृष्टिकोनातून आणि परत एखादीचा नवरा जर तिला घरी वेळ देत नसेल, तर ती बाई स्वतःचं स्वातंत्र्य कुठेतरी बघते आणि त्या स्वातंत्र्य बघण्याच्या नादात ती असलं काहीतरी फालतूपणा करते. त्याच्यामुळे जसा देश तसा भेस असं म्हणतो. बघा आपला देश कसा आहे, काय आहे.